ओम श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, स्वामींचे असेच दुःखाला सुखात बदलणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा। याने लवकरात लवकर तुम्हाला व्हिडिओज मिळतील। आणि स्वामी भक्तांनो, आज हा स्वामी संदेश मोजून 21 मिनिटे मन लावून नक्कीच ऐका। तुम्हाला आज अनुभव येईल आणि तुमच्या मनातली गोष्ट आज तुम्हाला नक्कीच मिळेल। मित्रांनो, आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा। स्वामी म्हणत आहेत की आयुष्य सोपे नसते। चांगले आयुष्य जगताना देखील आपल्या वाटेला अनेकदा बऱ्यापैकी अपयश येते। अधूनमधून चुका झाल्या तरी काही हरकत नाही। ती चूक का झाली आणि ती चूक होण्यामागे काय कारण होते ते कारण समजून घेऊन ते नाहीसे करणे हे फक्त महत्त्वाचे आहे। आणि तुमच्या बरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे हे एक दिवस तुमच्या नक्कीच लक्षात येईल आणि तुम्ही केलेल्या कर्माची फळच तुम्हाला इथेच भोगावी मात्र लागतात। म्हणून प्रत्येक गोष्टीचा जसा आरंभ असतो त्याचप्रमाणे त्याचा शेवटही असतो। आणि ही गोष्ट तुम्ही नेहमी मनात ठेवली की तुम्हाला मनाला नक्की शांतता मिळेल आणि ते खरं सुख तुम्हाला नक्कीच मिळणार आहे। म्हणून तुम्ही फक्त चांगल्या वाटेला राहा आणि स्वामींची भक्ती करा। स्वामींची सेवा तुम्ही करत असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी तुमचा हात नक्कीच आमच्या पाठीवर राहू द्या आणि आम्हाला तुमचे आशीर्वाद मिळू द्या असं नक्कीच टाईप करा। स्वामी भक्तांनो, थोडा वेडेपणाही असावा जगण्यात, कारण जास्त समजूतदारपणा त्रास देतो आपल्या आयुष्यात। आणि कुणालाही न दुखवता जगणे याचे इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही। आणि ज्याला हे कळते ना त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरजही नाही। म्हणून आयुष्यामध्ये समुद्र बनण्यापेक्षा गोड पाण्याचं तळ बना, जिथे वाघ पाणी पितो पण तेही मान झुकवून पितो। म्हणून दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले वागू शकतो यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे। आणि दिवा देखील तेव्हाच प्रकाश देतो जेव्हा त्यात तूप आणि वात असते। म्हणून आधी स्वतःला परिपूर्ण करा, मग इतरांना तुम्ही परिपूर्ण करायला नक्कीच जा। आणि तहानलेल्या पाणी, भुकेल्याला अन्न आणि मनाने हारलेल्याला धीर देणे याशिवाय दुसरा कोणताही धर्म मी मानत नाही आणि मी फक्त हाच धर्म मानतो। म्हणून संगत नेहमी चांगली ठेवा, कारण आपलं जीवन कसं असेल हे आपल्या संबंधित लोकांवरही अवलंबून मात्र नक्कीच असतं। म्हणून नेहमी आनंदात असणाऱ्या व्यक्तीसाठी परिस्थिती कधीही वाईट असू शकत नाही, ती चांगलीच असते आणि तो व्यक्तीही चांगलाच असतो। म्हणून नको आशा आणि नको ती निराशा, फक्त पुढे जात राहा, सापडेल नवी दिशा। आणि ती नवी दिशा सापडली की तुम्हाला जगण्याचं मोल हे नक्कीच कळून जाईल। आणि आयुष्यात प्रयत्न एवढे करा की अपयश देखील मानेल हार आणि संकटे समूळ नष्ट होतील। जिद्दीने करा तुम्ही नक्कीच प्रतिकार। म्हणून काय बिघडू शकतं याचा विचार करून काळजी करण्यापेक्षा काय चांगलं होऊ शकतं याचा विचार करून आनंदी असण्यालाच खरं आयुष्य म्हणतात। आणि आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत न कळत काहीतरी शिकून जाते। काहीतरी कसं वागायचं ते शिकवतात, काही कसं जगायचं ते शिकवतात। तसेच जीवनात कठीण परिस्थिती सुद्धा एक वॉशिंग मशीन सारखी आहे, जी आपल्याला खूप टक्कर मारते, गोल फिरवते आणि पिळते सुद्धा। पण जेव्हा आपण त्यातून बाहेर येतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्व पहिल्यापेक्षा अधिक स्वच्छ, चांगलं आणि चमकदार मात्र असतं। म्हणून देव धर्म पाहत नाही, नक्कीच तो कर्म तुमचे पाहणार आहे आणि त्या कर्मानुसार तुम्ही चांगले वागले पाहिजे आणि चांगले जगले सुद्धा पाहिजे। म्हणून आरंभ करण्यासाठी आपण सर्वोत्तम असणं महत्वाचं नाही, तर सर्वोत्तम होण्यासाठी आरंभ करणं मात्र नक्कीच महत्वाचं आहे। म्हणून स्वामी भक्तांनो, गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणासाठी मन मोकळेपणाने हात पुढे करा। कदाचित आयुष्यात मागच्यापेक्षाही चांगले नक्कीच घडेल आणि चांगले होईल सुद्धा। म्हणून नशीब जर चांगलं हवं असेल तर त्यासाठी तुमची कर्म पण चांगलीच असायला हवीत। आणि खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना सामोरे जाण्याची शक्ती फक्त स्वामी समर्थांमुळे येते। आणि स्वामी समर्थ आम्हाला धीर देत असतात आणि ते म्हणत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। म्हणून जसे चांगले दिवस राहत नाही तसेच वाईट दिवसही राहणार नाही, हेही तुमच्या लक्षात आलं पाहिजे। म्हणून स्वामी माऊली सांगतात, तुम्ही तुमच्या वयापेक्षा 9 महिने मोठे आहात। ही गोष्ट फक्त एकाच व्यक्तीला ठामपणे माहिती असू शकते आणि त्याच व्यक्तीला कधीच तुमचा मोठेपणा तुम्ही नका दाखवू आणि तो दाखवायचाही नसतो। म्हणून होऊन गेलेल्या किंवा होणार असलेल्या गोष्टींची चिंता फक्त मनस्ताप वाढवते, आत्मविश्वास नाही। आणि या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते, ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण। म्हणून पुण्य जरी दिसत नसलं
तरी वेळ आली की बरोबर ते उपभोगता येतं. कारण कमावलेल्या पैशाचं काम जिथं संपतं आणि थांबतं ना, तिथूनच केलेल्या पुण्याचं काम हे सुरू मात्र होत असतं. आणि जगण्यासाठी संघर्ष नसतोच, आणि संघर्ष असतो तो फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि स्वाभिमानासाठी. कोणाच्या वाईट विचाराने तुमचं काही वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे. मग तुम्हाला भिण्याची कशाची गरज नाही. प्रत्येकात गुण आणि दोष असतातच. तुम्ही त्या व्यक्तीत काय शोधता हे मात्र नक्कीच महत्वाचं असतं. आणि लोकांना तुम्हाला हरलेले पाहायचे असते, पण आपण जिंकण्यासाठी बनलेलो आहोत हे सतत स्वतःला मात्र आपल्याला सांगायचे असते. आणि जेव्हा सगळं संपलं असे वाटते ना, तेव्हा देव नवीन दरवाजे उघडतो आणि नवीन मार्ग आपल्याला दाखवत असतो. आणि जे मिळालंय त्याहूनही आणखीन काहीतरी मिळालं पाहिजे, यामध्ये आपली एक महत्वाची गोष्ट हरवतीये, ते म्हणजे समाधान. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपण समाधान नक्कीच मानलं पाहिजे. माणसाचे आयुष्य देणाऱ्या प्रत्येक समस्यांची दोन कारणं असतात. एक तर त्याला नशिबापेक्षा जास्त हवं असतं, आणि दुसरं म्हणजे ते वेळेच्या आधी मात्र हवं असतं. मग तुम्ही असं अजिबात करू नका, आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला यश मिळेलच अशी अपेक्षाही तुम्ही ठेवू नका. प्रत्येक वेळेला तुम्ही स्वामींची भक्ती करत चला आणि स्वामींवर विश्वास ठेवत चला. नक्कीच चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येतील. माणूस आनंदाची गोष्ट प्रत्येकाला सांगत असतो, पण तो मनातलं दुःख ज्याला सांगतो ती व्यक्ती खूप स्पेशल असते, आणि ते आपले स्वामी महाराज आहेत. कारण आपण प्रत्येक गोष्ट त्यांना सांगत असतो, आणि प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडून आपण त्याचं नक्कीच उत्तर घेत असतो. म्हणून ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो, आणि त्याला कोणी संपवू शकत नाही. कारण स्वतः स्वामी महाराजांचा हात त्याच्या पाठीवर असताना त्याला कोणी हरू शकणार नाही. म्हणून स्वामी म्हणतात, तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे तुझे कर्तव्य आहे, आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी नक्कीच आहे. आणि म्हणून जिवंत माणसांच्या भावनांची किंमत ज्याला कधी समजली नाही, त्याला दगडामध्ये भाव कसा सापडणार आहे. म्हणून लोक दगडाला देव मानत नाही, पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जिवंत माणसाला नक्कीच त्यांच्या भावना समजून घेतल्या तर त्यातही आपल्याला देव हा नक्कीच मिळू शकतो. आपलं जगणं दुसऱ्यांसाठी जेवणातल्या मिठासारखं असावं. पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही, असं आपलं जीवन दुसऱ्यांसाठी आपण जगायला हवं. कोणीतरी खूप छान लिहिलंय आणि सांगितलंय, जर नशिबात असेल तर निघून गेलेलं परत पण येईल, पण नशिबात नसेल तर आलेलंही निघून जाईल. त्यामुळे नको त्या अपेक्षा बाळगू नका. जे मिळतंय ते सांभाळायला शिका, आणि त्यातच आनंदित राहायला शिका. नात्याच्या झाडाला जर विश्वासाचं पाणी आणि प्रेमाचं खत असलं ना, तर त्या झाडाला गैरसमजाची कीड कधीच मात्र लागणार नाही. आणि शक्य असेल तेवढी इमानदारीने मेहनत करा, बाकी देवावर सोडा. जे होईल ते चांगलंच होईल, यावर फक्त आपला विश्वास असला पाहिजे. आणि जीवनातील प्रत्येक परिस्थिती तात्पुरती असते, आणि जेव्हा तुमच्या जीवनात चांगले दिवस असतील तेव्हा तुम्ही त्यांचा पूर्ण आनंद घ्या, आणि जेव्हा दिवस चांगले नसतील तेव्हा लक्षात ठेवा की ते कायमचे राहणार नाही. विश्वास ठेवा, तुमचे चांगले दिवस मार्गावर आहेत, आणि ते लवकर देणार आहेत. कारण स्वामी त्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देत आहेत, आणि स्वामी म्हणत आहेत, लवकरच बाळा तुझे चांगले दिवस चालू होणार आहेत. संकट कितीही मोठं असू दे, जर माझे नाम तुझ्या मुखी आहे तर मी अलगद त्या संकटातून तुला बाहेर काढेन, असा विश्वास स्वामी आपल्याला देत आहेत. आणि तो विश्वास नक्कीच स्वामी आपल्यावर नक्कीच बहाल करतील. म्हणून ज्या व्यक्तीला आई बापाच्या कष्टाची जाणीव असते ती व्यक्ती आयुष्यात कधीही अपयशी मात्र ठरत नाही. आणि स्वतःला एकटे कधीच समजू नका, कारण तुमच्यासोबत विश्वास आहे, तुमच्यासोबत तुमचे स्वप्न आहेत, तुमच्यासोबत एक कला आहे, तुमच्यासोबत एक पॉझिटिव्ह माइंडसेट आहे, आणि सर्वात महत्वाचं तुमच्यासोबत स्वामी आहेत. मग कशाला कोणी पाहिजे आता. चला पुढे आणि लागा कामाला. ज्यावेळी जाशील तू अशा काळोखात, त्यावेळी तुझी सावलीही सोडेल तुझी वाट. पण तू घाबरू नकोस, त्यावेळी स्वामीचे पकडतील तुझा हात, आणि स्वामी नेऊन जातील तुला यशाच्या शिखरावर. म्हणून माझं पण चांगलं होईलच, कारण स्वामींना माहिती आहे की आपण कधी कोणाचं वाईट केलं नाही. म्हणून आपली कर्म आपण जशी केलेली असतात तशीच फळं आपल्याला नक्कीच भविष्यामध्ये मिळणार असतात. आणि मनात नसतानाही अनपेक्षितपणे काही मिळतं, तेव्हा ते एकतर आपल्या चांगल्या कर्माचं फळ असतं, किंवा कोणाच्या तरी आशीर्वादाचं बळ नक्कीच असतं. आणि आपण एकटे आहोत असा विचार करून कधी खचून जाऊ नका. उलट आपण एकटेच पुरेसे आहोत असा विचार करून मात्र तुम्ही ठाम राहायला हवं, आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा. कारण गेलेली वेळ परत येत नाही, आणि येणारी वेळ कशी असेल हे सांगताही मात्र येत नाही. म्हणून स्वामी म्हणतात, यकीन करो वो जब देगा बेहतरीन देगा, नहीं बेहतरीन देगा, आणि बेहतर से बेहतर तुमको देगा, ये ध्यान में रखो, असं स्वामी म्हणत आहेत. आणि हम गया नहीं अभी जिंदा है
हे स्वामींचं वाक्य खूप प्रचलित आहे. म्हणून स्वामी कुठेही गेलेले नाहीत, ते तुमच्या पाठीशी कायम असतात आणि त्यांना सर्व काही माहिती असतं. म्हणून निस्वार्थ मनाने त्यांच्यावर विश्वास तुम्हाला ठेवायचा असतो. संस्काराहून श्रेष्ठ कोणताही वारसा नसतो आणि प्रामाणिकपणापेक्षा मोठा कोणताही आरसा नसतो. आणि जीवनामध्ये तुम्ही संस्कार चांगले ठेवा आणि प्रामाणिकपणा ठेवा, नक्कीच चांगल्या मार्गाला स्वामी तुम्हाला घेऊन जातील. आणि मोठं व्हायला ओळख नाही तर माणसांची मनं तुम्हाला नक्कीच जिंकावी लागतील. आणि जगातील कुठल्याही तराजूत मोजता येणारी एकमेव मोठी वस्तू म्हणजे माणुसकी नक्कीच आहे. म्हणून कर्म तुझे चांगले, मग का उगाच करतो काळजी. भिवू नकोस, स्वामी माऊली खंबीर तुझ्या पाठीशी आहेत आणि ते तुला कधीच हरू सुद्धा देणार नाहीत. म्हणून सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्तीच स्वीकारू शकते, कारण अहंकार कधीच सत्य स्वीकारत नाही. अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला ना स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार दिसतात. त्याला फक्त अहंकारात दिसतो आणि गर्व त्याला होऊन जात असतो. म्हणून देता आलं तर एखाद्याला सुख देऊन पाहावं. दुःख तर सगळेच देतात आणि आपण सुख प्रत्येकालाच द्यावं. म्हणून प्रत्येकाचा आदर करणे हा आपल्या स्वभावातला एक सुंदर दागिनाच नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक सुद्धा आहे, आणि जे आपल्याला व्याजासकट नक्कीच परत मिळत असते. म्हणून आयुष्याच्या प्रवासात स्वामींची साथ खूप मोलाची असते. जिथे सर्व माघार घेतात तेव्हा फक्त आपले स्वामी आपल्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. आणि स्वामींचा हात धरून चालणं ज्याला कळलं तो कधीच एकटा मात्र पडत नाही. म्हणून विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते, पण तरी पण कारलं कडू, ऊस गोड असतो तर चिंचही आंबट होते. पण हा दोष पाण्याचा तर नाही ना, मग तर बीजाचा आहे. तसंच देव सुद्धा सर्वांसाठी सारखंच प्रेम देतात, पण दोष कर्माचा असतो. आपण जशी कर्म केली तसं आपल्याला फळ हे मिळत जाणार आहे आणि त्याप्रमाणे आपण नक्कीच जीवनामध्ये संकटांना सामोरे जाणार आहेत. म्हणून तुमची कर्म चांगले ठेवा, सर्व काही नक्कीच चांगलं सुद्धा होणार आहे. नको सोसू आता दुःखाचे घाव, स्वामींनी जाणले अंतरीचे भाव. तू नक्की जिंकणार आयुष्याचा डाव, स्वामीच तारतील ही भवसागराची नाव. आणि हीच नाव स्वामी तारणार सुद्धा आहेत. चालताना ठेस लागली तर नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो. कधी कधी आपणच आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो आणि म्हणून आपल्याला ठेस लागत असते. म्हणून केलेले कष्ट आणि स्वामींची सेवा कधीच वाया जात नाही. संयम ठेव, त्याचं फळ वेळ आल्यावर मिळतेच आणि ते तुला मिळणारच आहे. म्हणून देव आणि मन दिसत नाही, म्हणूनच ते अनमोल आहे. आणि जी व्यक्ती आणि जी गोष्ट आपल्याला भेटत नाही ना, ती आपल्यासाठी नक्कीच अनमोल सुद्धा असते. आपल्या संघर्ष काळात संयम हाच एक रस्ता आहे. तू फक्त प्रयत्न कर, एक दिवस आपलाच असणार आहे आणि आपला होणार सुद्धा आहे. म्हणून संयम तुम्ही नक्कीच बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीतून आपल्याला नक्कीच जावे लागणार आहे, आणि त्यासाठी स्वामी आपली परीक्षा नक्कीच बघत असतात. म्हणून आपल्या जीवनातील प्रत्येक संघर्ष हा आपल्याला अधिक बळकट बनवतो. स्वप्ने तेव्हा साकार होतात जेव्हा आपण त्यांच्यावर कठोर परिश्रम करतो. आयुष्यातील प्रत्येक अडचण ही आपल्या यशाच्या प्रवासातील एक पायरी आहे, आणि आपल्याला आयुष्यातील प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे. आणि त्याचा फक्त आपण चांगल्या प्रकारे सदुपयोग करता आला तर आपण नक्कीच चांगल्या मार्गाला लागू आणि चांगल्या गोष्टी आपण नक्कीच आयुष्यामध्ये करून पाहू. म्हणून पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमीच जड असतं. ते हलकं करायचं म्हटलं म्हणजे झेलणारा देखील तितकाच आपलासा असावा लागतो. म्हणून आपल्या आराध्य देवता आणि शक्तींवर नेहमी निसंकोच भक्ती विश्वास ठेवा. योग्य वेळी देवता आणि शक्ती इतकं देते की मागायला काही उरतच नाही आणि तुमच्याकडे सर्व काही असतं. म्हणून वाटतात तितक्या सोप्या नसतात कर्तव्याच्या वाटा. कुणा तरी सुखासाठी थांबावं लागतं. मनातलं दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवावे लागते. ओल्या पापण्यांच्या आड असलेलं पाणी आडोशाला जाऊन मात्र आपल्याला पुसावं लागतं. म्हणून कळीत मिटलेलं फूल आणि पोटात जपलेलं मूल उमलत जाताना पाहण्याचं भाग्य फक्त झाडाला आणि आईला मिळतं. कधी कधी आपल्या आईच्या डोळ्यात बघा, तो असा एक आरसा आहे की ज्यात तुम्ही कधीच मोठे दिसणार नाहीत आणि नक्कीच छोटेच दिसणार. म्हणून तुझ्या हसण्यानं जीवन, मी तुझ्या हसण्यानं आनंदी, मी देव करो माझं सगळं आयुष्य तुला लाभो आणि तुझ्या जगण्यात धन्य आहे मी. आणि असेच आपली आई नक्कीच असते आणि तसेच आपले स्वामी माऊली सुद्धा आहेत. आपण सुंदर असो किंवा नसो, पण शब्द असले सुंदर असले पाहिजे. कारण लोक चेहरा विसरतात पण शब्द कधीच विसरत नाही. म्हणून स्वामी आमचे गुरु, इथूनच आमचं अस्तित्व खरंच सुरू होत असतं. आणि स्वामीच आपले गुरु कायमचे आपण ठेवले पाहिजे. म्हणून नशिबात नसेल तर ते सगळ्यांनाच मिळते, पण नशिबात नसते ते फक्त श्री स्वामी समर्थांच्या दरबारात मिळत असते. म्हणून स्वामींना भेटायचे कधी टाळू नका आणि स्वामींना नमस्कार दररोज नक्कीच करा. काही वेळा
तुम्हाला स्वामींना भेटायला नक्कीच तुम्हाला टाइम मिळणार नाही, तर मनातून फक्त स्वामींचं नाव घ्या. नक्कीच तुम्हाला स्वामी दर्शन देतील. आणि संकट येतील तेव्हा गुरुवचन विसरू नका. सुखाचे क्षण येतील तेव्हा सन्मार्गाला सोडू नकोस. आणि असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. आणि म्हणून सर्वात श्रीमंत ते आहेत जे थोडेसे समाधानी आहेत, कारण समाधान ही निसर्गाची संपत्ती आहे. आणि समाधान प्रत्येकाला असायला हवं. आणि प्रत्येकाकडे समाधान नक्कीच असायला हवं, कारण समाधानाने व्यक्ती अतिसंतुष्ट मात्र होत असतो. म्हणून जीवन दिले तू सांभाळणाराही तूच, आशा नाही विश्वास आहे, दुःख निवारणाराही तूच, निश्चिंत राहा मी पाठीशी आहे, खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्याविण तू स्वामी भक्त, कितीदा दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील हात, स्वामी देतील हात. कौतुक करणाऱ्यांना अनेक व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत असावी, आणि जी आयुष्यातील पूर्ण नकारात्मकतेला पुरून उरेल आणि आपल्याला नक्कीच चांगल्या मार्गाला लावेल. आणि ती व्यक्ती म्हणजे आपले स्वामी आहेत. म्हणून जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न तुमची पूर्ण होत नाहीत, तेव्हा रस्ता बदला, सिद्धांत नाही. कारण झाडं नेहमी पानं बदलतात, मुळ्या नाही. तर भगवद्गीतामध्ये स्पष्ट लिहिलंय की निराश होऊ नको, कमजोर तुझी वेळ आहे, तू नाहीस. आणि म्हणून वेळ ही कमजोर असली तर आपण खचायचं नसतं, पुढे चालत राहायचं असतं. म्हणून फक्त संकटांना घाबरू नकोस, तुझ्यावर स्वतःवर विश्वास ठेव. आणि आत्मविश्वास तुझ्याजवळ असणं खूप गरजेचं आहे. म्हणून किती गायले तुमचे भजन, तरी भरत नाही माझे मन, झालो मी समाधानी त्या दिवशी जेव्हा झाले स्वामी तुमचे दर्शन, स्वामी तुमचे दर्शन. म्हणून स्वामींचे दर्शन घ्यायला कधीच नंतर विसरू नका. आपल्या देवावर निसंकोच विश्वास ठेवा. नक्कीच तुम्हाला चांगले दिवस येणारच आहेत. स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही ते स्वामींच्या चरणाशी आहे. कितीही मोठी समस्या असू दे, समर्थ तुमच्या नावातच समाधान आहे. आणि ते समाधान आम्हाला नक्कीच परिपूर्ण करून टाकत असते. म्हणून संगत अशा लोकांशी ठेवा जे तुमच्या गैरहजेरीत पण तुमची बाजू नक्कीच मांडतील आणि तुमच्या साईडने उभे राहतील. आणि तुमच्या मागे नक्कीच ते बिनसंकोच नक्कीच उभे राहतील. वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता येत नाही. कर्माचे भोग हे भोगूनच संपतात. भक्ती केल्याने संकट येणारच नाही ना, असं कधी होतच नसतं. पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो. जसं की जिथे हात जाणार होता तिथे बोटावर निभावलं. पण हे करण्यासाठी स्वामी भक्तीत नक्कीच असावं लागतं. आणि स्वामींची सेवा त्यासाठी आपल्याला मनापासून करावी लागते. चांगल्या माणसांना चांगल्या गोष्टी उशिराच मिळतात. संयम ठेव, तुझी वेळ पण लवकर येणार आहे आणि तुला सर्व काही मिळणार आहे. म्हणून स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत आपल्याला मोजावी लागते. आणि अडचणीत असताना स्वामीचे स्मरण होणे म्हणजे स्वार्थ. आणि संकटात असो किंवा नसो, सदैव अविरत स्वामींचे ध्यान नामस्मरण करणे म्हणजे स्वामीवरची प्रेम भक्ती होय. आणि ती भक्ती आपण कधी विसरायची नाही. स्वामी म्हणतात, उशिरा मिळेल पण सर्वोत्तम मिळेल. स्वामींची केलेली भक्ती व त्यात मुखातून घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं कमेंटमध्ये नक्कीच टाईप करा. आणि मनापासून टाईप करा, निस्वार्थ भक्तीने टाईप करा. नक्कीच तुम्हाला स्वामींची आठवण तरी माझ्या या वाक्याने येईल. मग तेवढंच पुण्य मलाही लाभेल आणि तुम्हालाही लाभेल. म्हणून आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊ शकतच नाही. हा विश्वास स्वतःत रुजवून बघा. जीवनात हवा तो बदल नक्की जाणवेल आणि तो बदल तुमच्यात नक्कीच होईल. म्हणून तुला तुझ्या कर्माची फळे मिळव हे वाक्य आशीर्वाद म्हणून जर कानी पडलं ना आणि तुम्हाला कोणी बोललं ना, तर आपल्याला ते चांगलं सकारात्मक वाटलं पाहिजे. अशी कर्म आपण केली पाहिजे. कारण जर आपल्याला कर्माची फळे मिळत असतील तर आपण चांगली केलेली फळे ही चांगलीच मिळतील. आणि चांगली वाईट केलेले कर्म तर आपल्याला वाईटच फळे मिळतील. म्हणून तुम्हाला कशी कर्म करायची हे तुम्ही स्वतःच्या मनाने तुम्ही स्वतः ठरवायचं आहे. एखाद्याला आपली किंमत नाही कळाली म्हणून नाराज नाही व्हायचं. कारण भंगार व्यापाऱ्याला हिऱ्याची पारख मात्र कुठेच नसते. आणि कुठेतरी मनात कर्माची भीती आहे, म्हणूनच गंगेवर इतकी गर्दी मात्र नक्कीच असते. आणि त्यामुळेच नक्कीच कर्माची भीती अजून तर लोकांमध्ये उरलेली आहेच. म्हणून नक्कीच देवाची भीती सुद्धा आहेच. म्हणून ध्येय साध्य करणे किती कठीण असो आणि जर आत्मविश्वास तुमचा नक्कीच ठाम असेल ना, तर अशक्य असे जीवनामध्ये काहीच नसते. प्रत्येक ठिकाणी आपल्याला चांगल्याच गोष्टी मिळत असतात आणि चांगल्याच गोष्टी आपल्यासोबत होत असतात. म्हणून चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कधी कमी होत नसतो. आणि अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो. म्हणून सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात, पण त्या अडचणी मिटून जातात आणि त्या स्वामींच्या कृपेने नक्कीच संपतात सुद्धा. म्हणून स्वामींच्या दरबारात काहीच न बोलता जर तुमच्या डोळ्यातून नकळत असे निस्वार्थ पाणी येत असेल ना, तर समजून जा स्वामींनी तुमच्या मनातील सर्व भाव समजून घेतले आहेत
आणि म्हणून स्वामींवरची निष्ठा आणि भक्ती नक्कीच तशीच ठेवा. स्वामी सांगतात, जर माझा एक भक्त शांत राहून सर्व काही सहन करत असेल तर लक्षात ठेवा की त्यांच्या शांततेचे आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः त्यांना नक्कीच देईन. आणि अडचणीत असताना स्वामींचे स्मरण होणे म्हणजे स्वार्थ आणि संकटात असो किंवा नसो सदैव अविरत स्वामींचे ध्यान नामस्मरण करणे म्हणजे स्वामींवरचं प्रेम आणि भक्ती नक्कीच आहे. म्हणून स्वामी समर्थ भरपूर काही मोठी शक्ती आहे आणि त्यावर विश्वास ठेवायचा म्हणजे सर्व काही तुम्हाला मिळणारच आहे. भूतकाळ कसा पण असू द्या, भविष्यकाळ आपलाच आहे. लढायचं आणि घडायचं एवढंच फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. विश्वास आणि आशीर्वाद डोळ्यांनी दिसत नाही, मात्र अशक्य गोष्टीलाही ते शक्य नक्कीच करत असतात. म्हणून स्वामींवर विश्वास ठेवा, स्वामी तुम्हाला आशीर्वाद देतील. आणि या दोन गोष्टी न दिसल्या तरी नक्कीच ते आशीर्वाद स्वामींचे तुम्हाला लागू पडतील. तू चांगले कर्म करत राहा, तुझे चांगले करायला आम्ही समर्थ आहोत असे स्वामी वचन देत आहेत. आणि ते वचन लक्षात ठेवा. कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काही वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता तुमच्या पाठीशी नक्कीच उभा आहे. संयम ठेवला आणि प्रयत्न करीत राहिलात तर कितीही वाईट परिस्थिती असो मार्ग हा निघतोच आणि निघणारच आहे. म्हणून माणूस असतो प्रेम करण्यासाठी आणि पैसे असतात वापरण्यासाठी. पण झालंय सगळं उलट. माणसाचा वापर केला जातो आणि पैशांवर मात्र नक्कीच प्रेम केलं जातं. म्हणून मी निघालो सुखाच्या शोधात, वाटेत उभं असलेलं दुःख म्हणालं मला सोबत घेतल्याशिवाय तुला सुखाचा पत्ता मिळणार नाही. म्हणून सुख आहे तर दुःख सुद्धा आहे आणि ते असणारच आहे. त्याशिवाय सुखाला सुद्धा मजा नाही. म्हणून दुःख हे असायलाच पाहिजे. एवढं जास्त दुःख येईल तेवढं मोठं सुखही येणार आहे हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. गुरु आणि रस्ते दोघात एक साम्य आहे. स्वतः जिथे आहेत तिथेच मात्र राहतात आणि आपले गुरु आपल्याला सर्व काही सांगतात, परंतु दुसऱ्यांचा मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत नक्कीच ते पोहोचवत असतात. आणि जे झाले ते चांगलेच झाले, जे होत आहे ते चांगलेच होत आहे आणि जे होणार आहे तेही चांगलेच होणार आहे. यावर फक्त तुम्ही विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. म्हणून काळजी करू नकोस, कारण ज्याने तुला या जगात पाठवलं आहे त्यालाच तुझी जास्त काळजी आहे आणि स्वामींनाच तुझी जास्त काळजी आहे. म्हणून तुला स्वतःची काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी स्वतः तुझी काळजी घेत आहेत. आणि माणसाच्या परिचयाची जरी सुरुवात चेहऱ्याने होत असली तरी त्यांची संपूर्ण ओळख वाणी, विचार, व्यवहार आणि कर्मानेच मात्र होत असते. आणि त्या देवाच्या दरबारात आपले कर्म चांगले असतात तर आपण नक्कीच स्टेजवर आपण जात असतो. दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला होता. सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावीच लागली होती ना. त्यांच्यापुढे तुम्ही आम्ही कोण आहोत बरं? आणि जर धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागेही सुख मात्र असतं. ते दिसायला थोडा उशीर लागत असतो, पण एवढंच पण उशिरा मिळालेलं फळ नेहमी गोड असतं. आणि हे लक्षात आपण नक्कीच घेतलं पाहिजे. देवांवर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल ना, देव तुम्हाला एकटं कधीच टाकणार नाही आणि सोडणारही नाही. म्हणून जगासमोर कितीही चांगलेपणाचा देखावा केला तरी कर्म हे कर्म असतात आणि ते आज ना उद्या भोगावेच लागतात आणि ते प्रत्येकालाच भोगावे लागणार आहेत आणि ते तुम्हालाही आणि आम्हालाही भोगावे लागणार. म्हणून चांगले कर्म आपण नक्कीच जीवनामध्ये करत राहिलं पाहिजे. जर महाराज माऊली प्रतीक्षा तुम्हाला करायला लावत असतील ना, तर नक्कीच तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठं सुख तुमच्या ओंजळीत टाकत असतात. आणि योग्य वेळ आली की कळतेच आपल्याला फक्त त्यांच्यावर अखंड विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. आणि काही वेळा मन सांगतं की लोकांना सोबत तसेच वागायचं जसे ते आपल्या सोबत वागतात, पण परत मन सांगतं की जर आपण त्यांच्यासारखं झालो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला. म्हणून आपण तसे वागू नये. आपल्याला जशी देव बुद्धी देईल तसे आपण वागत जावे आणि तसे आपण सगळं काही गोष्टी करत जायला पाहिजे. कोणालाही आपलंसं करण्यासाठी कोणतीही जादू असावी लागत नाही. फक्त आपण जे बोलतो ते सत्य व प्रामाणिक असलं पाहिजे एवढीच अट असते. आणि आयुष्यात कधीतरी एकांतात बसून याचा विचार करा की आपण नसलो की सर्वात जास्त फरक हे कोणाला पडत असतो. बस त्या व्यक्तीसाठी नक्कीच तुम्ही जगायला सुरुवात केली पाहिजे आणि जगायला शिकलं सुद्धा पाहिजे. फक्त इतकंच प्रामाणिक राहा की जेव्हा कोणी म्हणेल तुला तुझ्या कर्माची फळं मिळतील ना, ते आपण नक्कीच चांगल्या अर्थाने घेतलं पाहिजे. आणि अगरबत्तीचा सुगंधही त्याच वेळी दरवडतो ज्यावेळी न दिसणारी हवा तिला साथ देत असते. म्हणून त्यानुसार तुम्हाला न दिसणारी व्यक्ती जर साथ देत असेल, जसे स्वामी माऊली आपल्याला साथ देतात, तर तुम्ही नक्कीच तुमचा वास प्रत्येक ठिकाणी दरवळू शकता आणि प्रत्येक ठिकाणी प्रगतीही करू शकता. म्हणून त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं, कारण तुम्ही उठून गेल्यानंतर त्या ठिकाणी पुढची चर्चा तुमच्याबद्दल होत असते आणि हे तुम्हाला माहिती नसते. आणि हे माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला नक्कीच षड्यंत्र हे चांगल्या प्रकारे रचावं लागेल. भाकरी सुद्धा दोन्ही बाजूंनी भाजली तरच छान लागते. त्याप्रमाणे जीवनातही नाती दोन्ही बाजूंनी जर निभावली तर ती चांगली असतात आणि प्रेमळ सुद्धा असतात.
चांगले विचार आणि चांगली भावना हीच आयुष्याची खरी संपत्ती मात्र आहे. आणि जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर मग तुम्ही नक्कीच यशस्वी लवकरात लवकर होणार आहात आणि स्वामी माऊलींनी तुमचे यशाचे दरवाजे उघडले आहेत असा त्याचा अर्थ नक्कीच होतो. सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा मात्र कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींकडून ठेवा, इतर लोकांकडून नको. अडचणीत असाल तर स्वामी तारतील, एकटे असाल तर सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर पुसतील सुद्धा. फक्त स्वामींना आतरतेने साथ घाला. स्वामी सर्व काही तुमच्यासाठी करण्यासाठी तयार झालेले आहेत. एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले की तुमची श्रद्धा वाढते, उशिरा ऐकले की तुमची सहनशक्ती वाढते, पण ऐकलेच नाही तर देवाला ठाऊक आहे की अडचण तुमची तुम्हीच सोडवू शकता आणि तुम्हाला ती शक्ती स्वामी समर्थ देत असतात. म्हणून देवाची मूर्ती विकत घेताना रुपयाचा भाव करतात आणि तीच मूर्ती घरात आणली की देवाकडे कोटी रुपये मागतात. असं कसं देव सगळ्यांना देऊ शकतो? म्हणून खरंच अंधार असतो मनात आणि दिवा लावतात मंदिरात असं तुम्ही कधीच करू नका. देवाकडे काही मागायचे असेल तर नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा. तुम्हाला कधीच स्वतःसाठी काही मागायची मात्र गरज पडणार नाही. देवावर विश्वास असेल तर देव जे देईल त्यात समाधान माना, पण स्वतःवर विश्वास असेल तर देवाला सुद्धा तुम्हाला जे हवे ते देणे भागच मात्र पडेल. आणि प्रार्थना म्हणजे फक्त शब्दांचा उच्चार नव्हे, प्रार्थनेचा अर्थ ईश्वराचे चिंतन करणे आणि त्याला अनुभवणे असाही होत असतो. म्हणून जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्यांच्यावर अजिबात रागवू नका, कारण देव तुम्हाला जे आवडेल ते देत नाही. त्याऐवजी ते तुमच्यासाठी जे चांगले असते ना ते निवडून देव आपल्याला देत असतो. आणि देव काहीतरी देईल म्हणून नक्कीच मंदिरात सुद्धा जाऊ नका. तर देवाने आपल्याला बरंच काही दिलंय ना, म्हणून देवाचे धन्यवाद करायला तरी मंदिरात नक्कीच जायला शिका. आणि जेव्हा गोष्टी सहनशक्तीच्या पलीकडे जायला लागतात तेव्हा त्यांना सोडून देणंच हे ठीक असतं. आणि म्हणून जास्त तुम्ही सहनशक्ती तुमची नसेल तर सहन करणं शक्य होत नसेल तर सहन करू नका. आणि आयुष्यात अशी एक वेळ येते तिथं आपल्याला काय हवं आहे यापेक्षा आपल्याला कुटुंबाची काय इच्छा आहे हे महत्वाचं जास्त असतं. आणि तेच महत्व आपण नक्कीच जाणून घेतलं पाहिजे. आणि अंत ही आरंभ आहे, वासना ही मोह आहे, समज ही ज्ञान आहे, अपेक्षा आहे दुःख आहे आणि एकांत ही सुख आहे. म्हणून तुमचा जो शेवट असतो तो आरंभ असतो. वासना हा तुमचा मोह आहे आणि तुमची जी समज आहे ना तेच तुमचं ज्ञान आहे. आणि तुमची ज्या अपेक्षा तुम्ही ठेवतात तेच तुमचं शेवटी दुःख रूपांतर होऊन जातं. आणि तुमचा जो एकांत असतो, तुम्ही शांत बसलेले असता, ते जे तुमचं सुख असतं हे सर्वात शेवटचं आणि अति अंतिम वाक्य आहे आणि हे सर्वात खरं वाक्य आहे. म्हणून हिंमत ठेवा आणि पुढे जा. टोमणे तर देवाला सुद्धा सहन करावे लागतात. आपण तर आधी साधी माणसं आहोत, म्हणून तुम्हालाही टोमणे सहन करावे लागतील आणि त्यासाठी तुम्ही आधीच तयार राहिला पाहिजे. जिद्द सोडू नका. आयुष्याची सुरुवात कधीही आणि कुठूनही होऊ शकते. मग तुमचं वय कितीही असो आणि कसंही असो, तुमची सुरुवात नक्कीच चांगल्या प्रकारे होणार आणि चांगलीच होणार आहे. म्हणून एकटे चालून मोठे व्हा, कारण सोबतचे कधी धोका देतील हे सांगता येत नाही आणि हेही तितकंच खरं आहे. म्हणून जे आज मनात आहे उद्या तुमच्या नशिबात पण असेल. ही स्वामींची इच्छा आहे आणि हे स्वामी नक्कीच करतील. जगातील सर्वात महाग गोष्ट म्हणजे विश्वास, कारण तो विकत घेता येत नाही आणि विकताही येत नाही. म्हणून मोठमोठ्या अपेक्षांच्या मागे धावताना लहान लहान गोष्टीतला आनंद हळून बसत असतो. म्हणून आपण लहान लहान गोष्टीतला आनंद घ्यायला नक्की शिकले पाहिजे आणि तो आनंद घेतला की आपल्याला नक्कीच समाधान सुद्धा लाभू शकते. म्हणून ज्याची सुरुवात इमानदारी, स्वकष्ट आणि शून्यापासून होते त्यांना हारण्याची, घाबरण्याची ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती नसते. त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात. आणि आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही, तर ते आपल्याला का ओळखतात याला जास्त महत्व दिले जाते आणि तेच महत्व आपल्याला मिळत असते. म्हणून सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसते, ती एक देवाची सुंदर कलाकृती असते. तो अंधारावर मिळवलेला विजय असतो आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते. आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची मात्र ती सुरुवात नक्कीच असते. म्हणून मित्रांनो, खूप मोठे व्हा आणि अवघड जग जिंका, परंतु सावली देणाऱ्या वृक्षाला आणि आधार देणाऱ्या माणसांना कधीच मात्र जीवनात विसरू नका, कारण तसे केले तर तुम्हाला नक्कीच पस्तावा येईल. आणि स्वामी महाराज, माझ्या पायात इतके बळ द्या की धावता धावता मी तुमच्या दरबारी येऊ शकेन, अशी प्रार्थना स्वामींना करा. आणि मला अशी सद्बुद्धी द्या की मी रोज सकाळ संध्याकाळ मी गुडघे टेकून विनम्र भावाने मुजरा करू शकेल. आणि मी 50 वर्ष जगो की 100 वर्ष जगो, ओठांवर फक्त तुमचे नाव असेल व दानासाठी माझे हात कधी थकू नये. स्वामी महाराज, प्रेमळ दृष्टी द्या, सहकार्य करणारे हात द्या, सन्मार्गावर चालणारे पाय द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचं काम पोहोचवण्याची ताकद मला द्या. आणि सदैव तुमचे स्मरण करणारे मन
आणि चांगले मन मला नक्कीच द्या. आणि मित्रांनो, हा संदेश आणि हा स्वामींचा सुविचार तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा, कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच दाबा. तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि भेटूया आपण नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद. म्हणून मित्रांनो, स्वामींवर तुम्ही पूर्ण मनापासून विश्वास ठेवा. स्वामींकडे प्रार्थना करायची आहे, हे स्वामी राया तूच आहेस, फक्त तुझे अस्तित्व आहे, तू सोडून ह्या विश्वात दुसरे कोणीच नाही. तुझ्याच हुकुमाचे सर्व सुरू आहे. आम्ही मानवाने जर तुझ्या हुकुमाप्रमाणे प्रामाणिक कर्म केले तरी या विश्वात अशक्य असे काहीच नाही. ही समज आम्हाला दिली, तुला ते धन्यवाद. आणि स्वामी राया असंच आमच्या पाठीशी राहा आणि आमचं मार्गदर्शन करा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना. तुम्हाला सोडून आम्हाला या जगात कुणीच नाही. स्वामी राया, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवण्यासाठी तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. जेवढा आपण जप कराल ना तेवढे श्री स्वामी आपल्याला जपतील. जेवढे आपण श्री स्वामी चरित्र गुरुचरित्र वाचाल ना तेवढेच जास्त श्री स्वामी आपल्याला वाचवतील. जेवढे आपण श्री स्वामींची सेवा करणार तेवढा श्री स्वामी आपल्याला मेवा देणारच. आपण श्री स्वामींची जेवढ्या आवडीने सेवा कराल तेवढ्याच आवडीने ते आपल्याला देतीलच, हे मात्र निश्चित आहे. म्हणून सेवा ही मनापासून निस्वार्थ मनाने करायची. जर तुम्ही निस्वार्थ मनाने सेवा करत असाल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, प्रत्येक सेवेकऱ्याने रोज रात्री झोपताना स्वामींना मुद्रा करून प्रार्थना करायची आहे की दिवसभरात काही चुकले असल्यास, खोटे बोलले गेले असल्यास, पायाखाली किडा मुंगीसारखे जीवाणू मेले असल्यास, काही ज्ञात अज्ञात चुका माझ्या हातून झाल्या असल्यास मला क्षमा करावी. अशी रोज रात्री प्रार्थना केल्याने हळूहळू आपल्या चुका कमी होत जातात. आणि अशा पद्धतीने परमपूज्य गुरुमाऊलींनी उपस्थितांना नक्कीच मार्गदर्शन दिले आहे आणि त्याप्रमाणे ते सांगितले आहे. मग तेच आपण नक्कीच फॉलो करायचे आणि त्याप्रमाणे आपण वागायचे. स्वामी म्हणतात, ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचे भान असणे आणि शहाणपण म्हणजे कधी काय करू नये याचे भान असणे. म्हणून परिस्थितीच्या फुग्यात कष्टाची हवा भरून आयुष्य जगणं गरीबाला जमत असतं. निखळ हास्याला श्रीमंतीची नव्हे तर समाधानाची गरज असते. ते हास्य तुम्ही कशात शोधता यावर अवलंबून आहे तुमचा आनंद किती असणार आहे आणि कसा आनंद तुम्ही जीवनाकडून घेणार आहे. म्हणून स्वामी मार्गात येणे सोपे आहे पण कठीण आहे टिकून राहणे. आपण सुरुवातीला केंद्रात जातो स्वामींच्या इच्छेने व टिकून राहतो ते स्वतःच्या पुण्याने. म्हणून आपण किती स्वामींची सेवा करतो आणि किती मनापासून करतो यावर स्वामी आपल्याला नक्कीच आशीर्वाद देत असतात. म्हणून जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे. जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात आणि हरलो तर आपली माणसं सोडून जातात. अस्तित्वावर प्रश्न येतो. चिन्ह निर्माण झाल्याशिवाय स्वाभिमान जागा होत नाही. म्हणून जेव्हा परिस्थिती आपल्याला जीवनाचा अध्याय शिकवते तेव्हा आपल्याला त्यातील प्रत्येक गोष्ट आणि शब्द या आठवणीत राहिले पाहिजेत आणि राहतात सुद्धा. म्हणून तुम्ही तसेच त्या आठवणीत ठेवले सुद्धा पाहिजे. आपली काळजी करणाऱ्या माणसाला कधीही गमावू नका. एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल की शिंपले गोळा करण्याच्या नादात मोती मात्र राहून गेला. खरा आनंद सुख सोयीमुळे, संपत्तीमुळे किंवा दुसऱ्यांनी केलेल्या स्तुतीमुळे होत नाही तर आपल्या हातून काही लक्षात ठेवण्यासारखे सकृत्य झाले असेल तरच होतो आणि तरच आपल्याला सुख आणि समाधान प्राप्त होत असते. म्हणून आपले विचार सगळ्यांना पटतील असं नाही, म्हणून ते मांडायचे सोडू नये. कारण काही विचार हे दुसऱ्यांना पटले नाहीत तरी विचार करायला लावतात, हे मात्र नक्की आहे. म्हणून माणसं जोडताना एक लक्षात असू द्या, प्रत्येक झाडांनी फळ दिलंच पाहिजे असं नाही, तर काही झाडं ही सावलीसारखी राखून ठेवावी लागतात आणि ती राखून ठेवायचीच असतात. मग त्यात सुद्धा जमत नाही. म्हणून जिव्हाळ्याचे ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कुणाचे आयुष्य देत नाही. संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत समजत नाही. मालमत्तेचे वारस किती असू शकतात परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत आणि आपल्याला स्वतःलाच ते व्हायचं सुद्धा आहे. म्हणून देवाला आपण घाबरले नाही तरी चालेल पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा. कारण शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी जे आपण दुसऱ्याला देऊ ते न चुकता परत आपल्याकडे येते. हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म म्हणजे निसर्गाचा नियम आहे व या नियमाला देव पण चुकलेला नाही हे मात्र विसरू नका आणि त्यांना पण शिक्षा भोगावीच लागली आहे. म्हणून कलियुगाचे पर्व आहे. प्रत्येकाला जिथे गर्व आहे, मी आहे तर सर्व आहे
नाहीतर सर्व व्यर्थ आहे. अरे वेड्या, पुन्हा वाचून कुणाची राहत नसते. आदर कर सर्वांचा, हाच खरा मानव धर्म आहे. प्रेमाने जोडलेली चार माणसं, त्यासाठी लागलेले दोन गोड शब्द, हे वैभव ज्याच्या जवळ आहे तोच मनुष्य या जगात खरा श्रीमंत आहे आणि तोच मनुष्य या जगात समाधानी सुद्धा आहे. म्हणून आपण तेच केले पाहिजे. म्हणून आपली नाती किती सुंदर आहेत ना. स्वामींनी परत मनुष्य जन्म दिला आणि शेवटी आपण स्वतःची जातपात विसरून सेवेकरी या नात्यात आपण भागलो गेलो, जी रक्ताची नसली तरी प्रेमाची, आपुलकीची व मायेची जरूर आहेत. रक्ताची नाती एक वेळ तुटतात, पण सेवेकरी हे नातं कायम शाश्वत टिकणार आहे, जे कधी पण बोलता आणि ते मदतीला धावून येते, तेही रक्ताच्या नात्या आधी. म्हणून पूर्वजन्माची अर्धवट राहिलेली सेवा या जन्मात पूर्ण करायची संधी स्वामींनी दिली आहे. कोण कोणत्या कुळात जातीत जन्माला आला त्यापेक्षा सेवेकरी म्हणून जन्माला आला हे आपले परम भाग्य आहे आणि हे आपल्याला नक्की समजले सुद्धा पाहिजे. म्हणून मी जरी शरीरात तुम्हाला दिसलो नाही ना, तरी सदैव तुमच्या पाठीशी राहील असं स्वामी म्हणत आहेत. आणि घाबरू नका, घाबरू नका. जो भक्त नित्य नियमाने माझी भक्ती करील त्याचं मी सदैव रक्षण करीन, सदैव त्याच्या पाठीशी राहीन. हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. आणि असा स्वामी तुम्हाला आशीर्वाद देत आहे. म्हणून गुरूंच्या पायांच्या धुळीचा एक कण असंख्य पापांना मुक्ती देत असतो आणि सगळ्या वासना नष्ट होतात. म्हणून गुरु जिथे राहतात ती काशी आणि त्यांच्या पायाचे तीर्थ म्हणजे गंगा आहे. गुरुच्या अंगठ्याला खूप महत्व असतं, त्यातून एक ईश्वरी शक्ती वाहत असते. म्हणून पूजा झाल्यावर दर्शनी घेताना गुरूंच्या अंगठ्याचा स्पर्श करावा. पाद्य पूजा जरी दिसताना गुरु सेवा दिसली तरी वास्तवात ती भक्ताच्या भल्या करताच असते. म्हणून पूजा करताना गुरुचरणी लीन होऊन पूजा मात्र करावी आणि निस्वार्थ मनाने ती करायची आहे. म्हणून स्वामींनी आपल्याला एक वचन दिलेले आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्याचा अर्थ असा होतो की भी म्हणजे भीती कशाची उरात धरतो, ऊ म्हणजे ऊन सावली नियम जगाचा आहे, नको अंतरू परमात्म्याला, ओ म्हणजे कोणी नाही त्याविना तुझला, स म्हणजे सतत राहा तू नामस्मरणात, मी म्हणजे मीपणा नाही स्वामीनी चरणी, तू म्हणजे तुझे न काही माझे न काही, ज्या म्हणजे जागीरदारी कुणा दाखवितो, पा म्हणजे पामर जीव हे सारे असती, ठी म्हणजे ठीक समजून राहे जगती, शी म्हणजे शीघ्र धाव घे स्वामीने पाशी, हा म्हणजे आदरे वंदन करी स्वामींशी, हे म्हणजे हेची विनवितो मी सर्वांशी. आणि याचा अर्थ होतो भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणून हे अभयवचन स्वामींनी आपल्याला दिलं आहे ते आपण नक्कीच मनापासून समजून घेतलं पाहिजे. आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो. कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही, ते आपोआप जोडलं जातं. खरी आपुलकी माया ही फार दुर्मिळ असते. हे दान ज्याला लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो. किती कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य आणि संकटाच्या वेळी कामाला येते ते आपल्या कर्मात साठवलेले पुण्य. आणि ते आपण किती साठवले मग ते तेव्हा आपल्याला कामात मात्र नक्कीच येत असते. म्हणून बाळा, भक्ती करतू स्वामींची देह भान विसरून. अनंत संकट आले तरी तुला स्वामी समर्थपणे नेतील तारुण आणि नेतील तारुण. म्हणून स्वामींची भक्ती ही तुम्हाला करायचीच आहे आणि त्यासाठी वेळ तुम्हाला काढायचाच आहे. स्वामी म्हणतात, भिंतीवरील सुंदर फोटोचा भार खिळा उचलतो आणि सांभाळतो, परंतु लोक कौतुक खिळ्यावर टांगलेल्या फोटोचेच करतात. जीवनाचे देखील असेच असते. केलेल्या कामाचे श्रेय तुम्हाला मिळेलच असे नाही. दोन गोष्टी कधी संपू देऊ नका, मनाचं बालपण आणि अंतरंगातील देवपण. हे संपले की माणूस संपतो सुद्धा. म्हणून स्वभाव असा ठेवायचा की जीवनात भेटलेली प्रत्येक व्यक्ती आपल्याला आयुष्यभर विसरली नाही पाहिजे आणि नक्कीच त्यांनी आपल्याला ध्यानात ठेवले पाहिजे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य वाचलं ना आणि ऐकलं ना तरी स्वामी समर्थांची मूर्ती ही डोळ्यासमोर उभी राहते. आणि श्री दत्त गुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळेलच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमी संकटातून तरतात. आणि कितीही संकट आले तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्की जीवनाचे सार्थक होते. आणि स्वामी समर्थांची अगाध महिमा आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य हे अफाट आहे आणि ते समजण्यासाठी आपल्याला त्यांची भक्ती ही करावीच लागेल. म्हणून माझा देव मला पाहतोय हा भाव मनात ठेवला की वाईट काळात ही आपली पावलं चुकीच्या दिशेने मात्र सरकत नाही आणि चांगल्या दिशेने आपण विचार करत असतो. म्हणून स्वामी म्हणतात, माचीच्या काडीला डोकं असतं पण मेंदू नसतो. म्हणून थोड्या घर्षणाने ती पेटून उठते आणि स्वतःच जळते, परंतु आपल्या जवळ तर डोकं आहे आणि मेंदू सुद्धा आहे. मग आपण का लहान लहान सहान गोष्टीने पेटून उठतो.
शांत व्हा, स्वस्थ राहा, घर्षण करून पेटवण्यापासून सावध व्हा. आपण जगण्यासाठी आहोत, जळण्यासाठी नाही. जीवन खूप सुंदर आहे, त्या आनंदाने आपण नक्कीच जगले पाहिजे आणि तसे आपण वागले सुद्धा पाहिजे. म्हणून मोठ्या मोठ्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना बऱ्याचदा छोट्या छोट्या स्वप्नांना नाहक बळी दिला जातो. नात्यांच्या मजबूती देण्यासाठी जाणत्यांना आधाराचा भक्कम पाया उभारावा लागत असतो. म्हणून तुलना करून कोणी छोटा किंवा मोठा ठरत नाही. स्वतःच्या मनातच छोटेपणा किंवा मोठेपणा हा ठरत असतो. म्हणून आपण तो अजिबात ठरवायचा नाही. स्वामींच्या दरात प्रत्येकाला न्याय असतो आणि आपण जर एखाद्याची गोड बोलून फसगत करत असाल ना, तर असे समजू नका की काही होत नाही. त्याच्यापेक्षा दुप्पट तुमच्याकडून परतफेड करून घेतली जाईल. आणि एवढं मात्र नक्कीच लक्षात ठेवा, आणि ती परतफेड स्वतः स्वामी करत असतात. म्हणून प्रतिष्ठा आणि धनाशी जोडलेली माणसं हे नेहमी तुमच्या पुढ्यात उभी राहतील. पण जी माणसे तुमची वाणी, विचार आणि आचरणाशी जोडलेली असतील ती सदैव तुमच्या पाठीशी असतील. सुखासाठी धडपड हवी, पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा असावी. आणि जीवन हे असं पुस्तक आहे, याला वाचायला घेईपर्यंत सर्व पाने जीर्ण झालेले असतात आणि तसेच ते आपल्याला वाचायला लागत असतात. म्हणून आनंदाने जगायचा सोपा उपाय आहे. जी माणसं हक्काने आपल्याकडे येतात ती परत जाता कामा नये, आणि जी जातात ती आपल्या लक्षात पण येता कामा नये. अडथळे तर क्षणिक असतात, पण त्या क्षणात खचून न जाता धीराने त्यांना सामोरे जाणे हेच तर आयुष्य आहे. आणि जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करतं, तर उशिरा मिळणारे यश आपलं व्यक्तिमत्व तयार मात्र करत असतं. आणि तेच व्यक्तिमत्व आपण नक्कीच जीवनात जगत असतो. म्हणून या जगात आपले स्वतःचे असे काहीच नाही. जे काही तुमच्याजवळ आहे ती तात्पुरती ठेव आहे. जसे पुत्र सुनेची ठेव, कन्या जावयाची ठेव आहे, आणि आपले जीवन मृत्यूची ठेव आहे, आणि आपले शरीर सुद्धा स्मशानाचीच ठेव आहे. म्हणून ही ठेव ज्याची आहे त्याला वेळेत परत करा व समाधानी जीवन जगा. आणि नक्कीच तुम्ही समाधानी जीवन आपल्यालाही जगू द्या. असे आपण लोकांना समजून जीवन मात्र समाधानाने आणि सुखी समाधानी जगायचे आहे. ज्या दिवशी माणूस समजेल की समोरचा माणूस चुकीचा नाही, फक्त त्याचे विचार आपल्यापेक्षा वेगळे आहेत, त्या दिवशी जीवनातील अनेक गैरसमज मात्र आपले नक्कीच दूर होतील आणि आपण माणसांची नक्कीच जवळीक साधू. कुणालाही न दुखवता जगणे यांचे इतके सुंदर कर्म या जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमावण्याची गरज राहत नाही आणि गरज भासतही नाही. म्हणून फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये आपण दुसऱ्यांना सुखी ठेवायचे आणि आनंदी बघायचे आहे. सल्ल्याच्या 100 शब्दांपेक्षाही अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवत असते. काही साध्य करण्यासाठी आपल्याला फक्त 2च गोष्टी आवश्यक आहेत. पहिले संकल्प आणि दुसरे म्हणजे कधीही न संपणारे धैर्य. परमेश्वर मंदिरामध्ये नाही, ज्याच्या हृदयामध्ये माणुसकी आहे त्याच्याच अंतःकरणात परमेश्वर आहे. आणि तुम्ही नक्कीच तुमच्यामध्ये माणुसकी ठेवायची आहे. स्वामी समर्थांची मूर्ती आठवावी, त्यांचे पायी दृढ श्रद्धा ठेवावी, आणि आपली भावना असावी मनोभावे ऐसे की पाठीशी आहेत अक्कलकोट स्वामी. उगीच कशाला भ्यावे मी, काहीच पडणार नाही कमी. स्वामींच्या दासासी, आणि स्वामींचा दास कधीच भुकेला नसतो, तो कायम सुखी समाधानी असतो. एवढं लक्षात ठेवा. श्री स्वामी समर्थांना साक्षी ठेवून केलेले कोणतेही सत्कर्म कधीच वाया जाणार नाही. कर्माप्रती आपला उद्देश चांगला असेल तर स्वामी कधीच कुणाची झोळी रिकामी मात्र ठेवत नाही आणि ठेवणारही नाही. प्रत्येकाची झोळी स्वामी भरतातच. म्हणून आपण गुरूंकडे धाव न घेता गुरु शिष्याच्या शोधात आपल्याकडे येतो. श्री स्वामी समर्थ महाराज पंढरपुराच्या चंद्रभागेच्या वाळवंटात श्री शंकर महाराजांची वाट पाहत होते. गरज दोघांना होती जगाच्या कल्याणाची. म्हणूनच प्रत्येक नातं हे महत्वाचं असतं. आदर आणि आधार यावर नात्याचं अस्तित्व अवलंबून असतं. म्हणून आपण आदर केला पाहिजे आणि आधार सुद्धा दिला पाहिजे हे लक्षात ठेवा. कोणी फक्त विशिष्ट पेहराव धारण केला म्हणजे साधू कधी होत नसतो. तो असे नाही तर चंचल मनावर अंकुश मिळवण्यात जो यशस्वी झाला तोच खरा साधू असतो. आणि त्याच्यासाठी घरदार सोडून व त्याग करण्याची गरज नाही. ऐवजी मुखात नाम घेत प्रत्येक कर्म स्वामी सेवा या भावनेने करत भक्ती मार्ग धरायचा आहे. कारण भक्ती मार्ग व ईश्वरीय प्रेमाचा मार्गच खरा राजमार्ग आहे. आणि इथूनच सुरुवात आहे आणि इथपर्यंत शेवट आहे हे फक्त आपण लक्षात ठेवायचे. म्हणून महाराजांचा संदेश खूप छान आहे. माझ्या मार्गावर पाऊल ठेवून तर बघ, तुझे सर्व मार्ग खुले केले नाही तर सांग. माझ्यासाठी खर्च करून तर बघ, कुबेराचे भंडार उघडले नाही तर सांग. माझ्यासाठी कटू वचन ऐकून तर बघ, तुझ्यावर कृपेचा पाऊस पाडला नाही तर सांग. माझ्याजवळ येऊन तर बघ, तुझ्यावर लक्ष ठेवले नाही तर सांग. माझी गोष्ट लोकांना सांगून तर बघ, तुला मौल्यवान बनवले नाही तर सांग. माझ्या चरित्राचे चिंतन करून तर बघ,
ज्ञानाचे मोती तुझ्यात नाही भरले तर सांग. मला तुझा बनवून तर बघ. तुला सर्व बंधनातून मुक्त नाही केले तर सांग. माझ्यासाठी दुःख काढून तर बघ. तुला कीर्तिवान नाही बनवले तर सांग. माझ्या मार्गावर चालून तर बघ. तुला शांतीदूत बनवले नाही तर सांग. तू स्वतःचा समर्पित करून तर बघ. तुला हिरा नाही बनवला तर नक्कीच सांग. माझे कीर्तन करून तर बघ. जगाचे विस्मरण करायला नाही लावले तर सांग. तू माझा बनवून तर बघ. प्रत्येकास तुझा नाही बनवला तर मग सांग. म्हणून आपण स्वामींशी एकनिष्ठ राहायचंय आणि स्वामींची सेवा ही प्रामाणिकपणे करायची, कारण जे कराल तेच तुम्हाला मिळेल हे मात्र निश्चित आहे. म्हणून श्री स्वामी समर्थांचे मंत्र आपण जपत असतो, त्याचे भरपूर काही फायदे आहेत ते मी तुम्हाला सांगतो. श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप केल्याने व्यक्तीचे आरोग्य चांगले असते आणि माणसाची अनेक आजारांपासून सुटका होते. मंत्रजप केल्याने मनुष्याला मानसिक शांती मिळते आणि मानवी मन शांत आणि शांत राहते. म्हणून ज्या लोकांना सर्वात जास्त राग येतो त्या लोकांनी श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा नित्य जप करावा. श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप केल्याने माणसाला जीवनात यश मिळते आणि या मंत्राचा जप केल्याने आपण इतर लोकांकडून होणारी निराशा आणि फसवणूक मात्र नक्कीच टाळू शकतो आणि ते आपल्यासोबत होणार सुद्धा नाही. म्हणून स्वामी म्हणतात, गरजेच्या वेळी सुकलेल्या ओठातून नेहमी गोड शब्द बाहेर पडतात, पण एक तहान भागली की पाण्याची चव आणि माणसाची नियत दोन्ही आपोआप बदलत असते आणि आपोआप त्यांनी नक्कीच मन फिरत असते. म्हणून एखाद्याची वेळ जेव्हा यशाला साथ देणारी असते तेव्हा शिकताना त्याला बरोबर खूप काही गोष्टी जोडीने घेऊन चालावं लागतं. तू ध्येय बाळगून आहेस का तर तुला लोकांचं ऐकून घ्यावे लागणार आहे आणि तू ऐकणार आहेस तेव्हाच तू घडणार आहेस. पण लोक बोलतात आणि मलाच का बोलतात, सारखं सारखं मीच का ऐकून घ्यायचं, या गोष्टींमध्ये पडण्यापेक्षा ते तुला का बोलतात आणि त्यांना तुझ्याकडून काय अपेक्षित आहे, ती आपलीच माणसे आहेत, तर त्यांना तुझ्यामध्ये काय बदल घडवायचे असे वाटत आहेत. कारण त्यांनाही कुठेतरी वाटत असेल तुझं चांगलं व्हावं. याबद्दल जरा जास्त विचार केला असता तर तुला राग येण्यापेक्षा तू स्वतःवरती काम करायला घेशील म्हणजे तुझ्या भविष्याच्या दृष्टीने जास्त हिताचं असेल. म्हणून साधारणतः इथे एखाद्या स्त्रीने जर पुरुषाला काही गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जास्त अहंकार दुखवल्याची भावना मनामध्ये तयार होते आणि अशा वेळेला खूपदा तुमच्याकडून मनात नसताना सुद्धा समोरच्या व्यक्तीचा अपमान केला जातो. परंतु असं करू नये, कारण त्या स्त्रीला तुमच्याकडून काहीतरी अपेक्षा नक्कीच आहे. मग ती स्त्री तुमची आई असो किंवा बहीण असो किंवा मग इतर कोणीही असो. परंतु इथे नात्यापेक्षा आणि स्त्री पुरुष हा वाद घालण्यापेक्षा आणि धरण्यापेक्षा आपण काहीतरी चांगलं करावं आणि त्यासाठी होणारी टीका ही स्वतःच्या संघर्षाला जोडून पुढे नेण्यासाठी आहे हे नेहमी ध्यानात ठेवायचं. म्हणजे येणारा काळ लवकरच सुखद गोष्टी घेऊन येतो. जे देणारं ते चांगलंच देणार असे फक्त स्वामींवर आपण विश्वास ठेवायचा. मग सर्व काही स्वामींवर सोपवून आपण फक्त त्यांची भक्ती करायची आणि प्रेमाने करायचे. प्रत्येक शेवट हा एक नवीन अध्यायाची सुरुवात असतो. आयुष्य कुणासाठी थांबत नाही, ते चालूच राहतं. ते सुरुवात आणि शेवट याचं चक्र आहे, जिथे आपल्याला असं वाटतं की आता सर्व काही संपलंय, पण प्रत्यक्षात तसं काही नसतं. तुम्हाला त्याची दुसरी बाजू देखील जाणून घ्यावी लागते. लक्षात ठेवा, प्रत्येक शेवट हा एक नवीन अध्यायाची सुरुवात करत असतो. म्हणून निराश होऊ नका. तुमच्यातील उमेद जगण्याचे काम गुरुचरित्र करत असते आणि गुरुचरित्र वाचावे नक्कीच आपल्याला जीवनातील ज्ञान हे समजत असते. जेव्हा जेव्हा तुम्हाला आयुष्यात स्वामींची गरज असेल तेव्हा तेव्हा तुम्हाला नक्कीच तुमच्यासाठी ते नक्कीच धावत येतील. त्यामुळे तुम्ही त्यांची सेवा करत राहायचंय आणि नक्कीच तुम्ही कोणत्याही मेवायची अपेक्षा करायची नाही. निस्वार्थ मनाने सेवा मात्र करायची आहे. म्हणून तुम्हाला चांगलं वागायची बुद्धी का नाही होत, तर कारण तुमचं प्रारब्ध आहे. मी एका सेकंदामध्ये तुला ठिकाणावर आणू शकतो, पण त्यासाठी पूर्वजन्मीचा साठी असावा लागतो. आणि मग जेव्हा तुला सर्व काही मिळत आहे तेव्हा तुझे नियम, तुझा कुधर्म, कुळाधार विसरत चालत नाही. म्हणून सारखं पाप पुण्य चढ उतार करत असत. आणि मग तुला भल्याचं म्हणून सांगतो, तू ज्याची निंदा नालस्ती करतो ते थांबव असे स्वामी म्हणत आहेत. आणि ज्याची निंदा नालस्ती करतो ते तसे करू नको. खूप गोष्टी तुला शिकायच्या आहेत तर अजून, आणि प्रवास चालू आहे. वाट कधीच बिकट होत जाते आणि त्यात तू अडकतोस. ते त्या ध्यानात येण्यापेक्षा आताच वेळ आहे. तुझी चूक तू स्वतः सुधार आणि तू तुझं मन मी जाणतो. हे वेळ आता धरलेल्या वाळूप्रमाणे निष्ठून जाईल. जेव्हा आधीच तुला जे मिळालं ते जतन कर आणि जे पूर्व पुण्याने मिळालं आहे ते पाहायला शिक. उगाच स्वतःचा पेपर स्वतःच अवघड करू नको. आणि इथे माझ्या नजरेतून कोणी सुटत नाही हे मात्र लक्षात ठेव, असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. आणि त्याप्रमाणे आपण ते समजून सुद्धा घेतलं पाहिजे. म्हणून किती जण हे असे आहेत जे बोलत आहेत, आम्हाला उठायला होत नाही,
प्रार्थना करायला सुद्धा कंटाळा येतो तर ऐक, जे जे लोक भक्ती मार्गात आहेत ते अशा पायऱ्या आहेत ज्या तुम्हाला या गर्दीचा रस्त्यातून उचलून शांत मार्गावर नेण्यासाठी बनल्या आहेत. ज्याप्रमाणे प्रार्थना करण्याची सदैव शक्ती आहे, त्याचप्रमाणे तुला काही करू नये असे वाटणारी तुझा आतील उदासीन शक्ती सुद्धा आहे. अशा वेळेला जबरदस्तीने सुरू करा प्रार्थना ऐकायला बोलायला. वाटेल नकोशी तरी चालेल, नका बनून राहू गुलाम त्या उदासीन शक्तीचे. करा मात आळसावर तुमच्या. एकदा का या मार्गावर चढता तर ती पाश हळूवार दूर होईल आणि दुसरा मार्ग मोकळा होईल. म्हणून माझी प्रेमाची गोंधळी मी भक्तांवर जेव्हा पांघरतो ना, तेव्हा ती ऊब तुम्हाला जाणवते ना, ती अनुभवा आणि म्हणजे समजेल तुझी जी प्रार्थना करत होता ती मी ऐकत होतो आणि ती नक्कीच पूर्ण होणार आहे असं वचन आपल्याला स्वामी देत आहेत. म्हणून स्वामी म्हणतात, ज्याला असण्याला अर्थ असतो त्याच्याच नसण्याची पोकळी जाणवते. केलेल्या मदतीला कधीच उपकार समजू नका. आपलं सत्कर्म कुणी पाहत नसेल, पण मी पाहतोय आणि मी त्याला त्या कामाचं फळ देईनच. वेळ दिसत नाही पण खूप काही दाखवते. आपलेपणाही खूप जण दाखवितात, पण आपलं कोण आहे ते वेळच आपल्याला दाखवत असते. हे मात्र निश्चित आहे, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे आणि ती वेळच आपल्याला ते समजून घेणार आहे. म्हणून तुम्ही फक्त त्याप्रमाणे वागले पाहिजे. आनंदी एक अनुभूती आहे आणि ती कधी ना कधी निसम प्रेम आपुलकी अनुभवात त्यातून मिळणारा आनंद म्हणजे आशीर्वाद आहेत असे समजायचे. आनंद किती सहज शक्य आहे अनुभवणे हे जरा पहाच. आईचा उदारता वाढणारा गर्भ हा निस्सीम आनंदच. पहाटेची कोबळ ऊन अंगावर जेव्हा स्पर्श करतं ना, त्यातून उत्सर्जित होणारं तेज म्हणजे आनंद आहे. लहान मूल जेव्हा निरागस असतं ना, तुमच्याकडे पाहून तो खरा आनंद आहे. तुम्हाला मिळालेलं गोड नातं म्हणजे आनंद आहे. नकळत मनासारखे घडले की जे समाधान मिळते तोच खरा आनंद आहे. शांत मनाने कधी समुद्र किनारी बसून फक्त पाण्याचा आवाज ऐकला असेल तरच समजेल खरा आनंद आहे. खूप सुंदर कल्पना म्हणजे आनंद आहे. आपला प्रेमाचा माणूस भेटणे म्हणजे आनंद आहे. दुसऱ्या कितीही वाईट वागला तरी स्वतः त्रास करून न घेणे म्हणजे आनंद आहे. असे आशीर्वाद निरंतर चालू राहतील. म्हणून स्वतःला जो भाग्यवान समजून प्रसाद ग्रहण करेल तोच खरा आनंद आहे. काय मिळेल ते पाहण्यापेक्षा काय आत्ता आहे हे पाहण्यात जो मन असतो आणि मनन करतो त्याचाच आनंद आम्ही द्विगुणित करतोच हे स्वामी म्हणत असतात. म्हणून आपल्याकडे जे आहे त्यात आपण सुख समाधानी असले पाहिजे आणि त्याचं आपण चालत राहिले पाहिजे. म्हणून या दरबारात बसणे आणि स्वामींच्या दरबारात जाणे ही आपली काहीतरी मागच्या जन्माची पुण्य असावी लागते आणि ते सुद्धा परब्रह्मासमोर बसून सेवा करणं सोपं नाही. म्हणूनच पूर्व पुण्य होती गाठी, म्हणून झाल्या स्वामी भेटी. या दरबारात जो जातो तिथे पाय ठेवताच आपले सर्व प्रश्न हळूहळू सुटतात आणि आजपर्यंत कोणीही या दरबारात जाऊन रिकाम्या हाती आले नाही. या दरबारात प्रत्येक रडत जाणारा भक्त हा प्रचंड आत्मविश्वास घेऊनच परत जातो, कारण स्वामींना कोणतीच गोष्ट अशक्य नाही. तेच आपल्या भक्तांचे भोग संपत असतात आणि नंतर त्यांच्या झोळीत इतकं सुख देतात की त्यांना त्यांची नगीच कधी कल्पना नसती आणि त्यांनी कल्पना केलेली सुद्धा नसते. एवढं काही सुख स्वामी आपल्याला देत असतात. फक्त आपल्यावर त्यांना विश्वास ठेवलेला फक्त त्यांना बघायचा असतो आणि त्यांच्यावर आपण विश्वास ठेवायचा सुद्धा असतो. म्हणून देव तुटलेल्या गोष्टींचा किती छान उपयोग करतो ना. ढग तुटतात आणि पाऊस पडतो. जमिनीला भेगा आल्या की शेत बनते. वृक्ष तुटते तेव्हा बीज उमलते. बीज अंकुरलं की झाड होतं. म्हणून माणूस जेव्हा तुटतो खचतो तेव्हा समजून घ्यायचं की देव आपला उपयोग चांगल्या गोष्टींसाठी करत आहे आणि चांगल्या गोष्टी आपल्या हातून नक्कीच घडणार आहेत आणि त्या गोष्टी घडण्यासाठी आपण तयार सुद्धा असलं पाहिजे. आणि तेवढं भक्ती आपण स्वामींवर सुद्धा केली पाहिजे, कारण तीच भक्ती आपल्याला पुढे घेऊन जात असते आणि पुढे आपल्याला तो आनंदही मिळत असतो. कारण स्वामींनी आपली त्यासाठी निवड केलेली आहे आणि स्वामींनी आपल्याला त्यासाठी निवडलेलं आहे. म्हणून स्वामींना कधी न धिक्कारून आपण फक्त स्वामींची सेवा करायची आणि स्वामी भक्त ज्याला सर्व काही माहिती असतं आणि सर्व काही चांगले विचार त्याच्या मनात असतात. म्हणून फक्त स्वामींशी एकनिष्ठ राहून आपण स्वामींची भक्ती केली तर ते आपल्याला आशीर्वाद देतीलच, हे मात्र निश्चित. आणि हे अटळ सत्य आहे, हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे. कोण म्हणतं स्वामी दिसत नाही? हो, स्वामी तर दिसतात जेव्हा कोणीच दिसत नाही आणि कोणीच आपल्याला मदतीला सुद्धा येत नाही. म्हणून देवाच्या दारात पण लोक वशिलाबाजी करतात, पण देव असा कधीच मिळत नसतो हे मात्र त्यांनी लक्षात ठेवलेलं नसतं. म्हणून त्यांना ते कळत नसतं. म्हणून जर शेवटपर्यंत साथ देता येत नसेल तर कोणासोबत नातं निभावण्याचं नाटक नक्कीच करू नका, कारण तुमचं 4 दिवसाचं नक्कीच प्रेम एखाद्याचं आयुष्य मात्र नक्कीच खराब करू शकतं. आयुष्यात इतकी पळू नका की कोणामध्ये पायाऐवजी तुमचं मन थकेल, पण जो माणूस तुमचा विचार करतो त्याच्या मागे जरूर तुम्ही पळले पाहिजे. आणि प्रत्येक आवडलेली गोष्ट असो या वस्तू
आपलीच होईल असं वाटतं आपल्याला, पण तसं नसतं. कदाचित एखादी गोष्ट अथवा वस्तू कधी परिस्थिती पाहून सोडून सुद्धा द्यावी लागत असते. म्हणून ज्या माणसाला फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतो तो माणूस दुसऱ्यांच्या कधीच होऊ शकत नाही. आणि जेव्हा तुमच्याकडून काहीच मिळत नसतं तेव्हा समोरचा व्यक्ती नक्की बदलत असतो. कारण मुंग्या तिथेच लागतात जेथून त्यांना नक्कीच साखर भेटत असते. आणि वेळ खूप काही जखमा देते. म्हणूनच घड्याळात फुलाऐवजी काटे मात्र असतात. आणि आयुष्यात फक्त एक श्रीकृष्ण मिळावा, बाकी शकुनी प्रत्येक वळणावर भेटतील हे मात्र निश्चित आहे. कधी कधी त्याही गोष्टी गमावतो ज्याला आपण पूर्ण हक्काने म्हणायचो की ते फक्त माझं आहे, आणि ते आपल्याहून नक्कीच लांब गेलेलं असतं. म्हणून प्रेम असो किंवा जेवण, जेव्हा जास्त दिलं जातं तेव्हा ते अर्धवट सोडून जातात लोक, आणि ते नक्कीच त्यांना त्याची काळजी नसते. म्हणून 4 लोकांनी काय साथ सोडली, लोकांना वाटलं संपलोय मी, पण माझ्या पाठीशी स्वामी आहेत एवढं मात्र मी लक्षात घेतलंय. आणि स्वामींची सेवा करून जीवन माझा सुखी समाधानी ठेवलंय. माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी 2च गोष्टी असतात. ती म्हणजे एक देव, आणि दुसरी म्हणजे त्याच्या मनातील आशा आणि जिद्द. तीच त्याने पूर्ण ठेवायची आहे. आणि स्वतःच्या फायद्यासाठी कधी कुणाच्या आयुष्याची राख करू नका, कारण त्या माणसाने तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त मात्र विश्वास हा ठेवलेला असतो. म्हणून प्रत्येक गोष्ट हृदयाला लावत राहतालच, रडत राहताल. त्यामुळे जो जसा आहे त्याच्यासोबत तसेच राहा, आणि तसेच त्याच्यासोबत आपण वागले पाहिजे. आणि ज्या माणसाला तुमच्या डोळ्यातील पाणी समजेल त्याच माणसाला तुमच्यावर आयुष्यभराचा हक्क मात्र नक्कीच तुम्ही गाजवू दिला पाहिजे, आणि नक्कीच हक्क दिला पाहिजे. आणि जो माणूस दुसऱ्यांच्या अडचणीत धावत जातो तो मात्र स्वतःच्या अडचणीत एकटा पडतो. हे मात्र निश्चित सत्य आहे. आणि हेच घडत असतं. एखाद्याला जीव तेवढाच लावा जेवढा त्याला सहन होईल, नाहीतर जास्त जीव लावला की आपणच चुकीचे ठरलो असे मात्र ठरत असते. म्हणून माणूस एकटा तेव्हाच राहतो जेव्हा त्याच्या आयुष्याचा सर्वांनी खेळ केलेला असतो. पण लक्षात ठेवा, देव उशिरा का होईना त्याची साथ मात्र देतो, आणि शेवटी विजय हा त्याचाच मात्र होत असतो. म्हणून दुनियेत हजारो नाते जोडा, पण एक नातं असं जोडा जेव्हा ते 1000 तुमच्या विरोधात जातील तेव्हा एकच असलेलं नातं तुमच्या सोबत मात्र असेल, आणि शेवटपर्यंत असेल. म्हणून इथे कोणीच कोणाचं नाही. ज्या दिवशी तुमच्याकडे सर्व काही असेल तेव्हा सगळे तुमचे, आणि ज्या दिवशी नसेल त्या दिवशी तुम्ही फक्त एकटे असाल. हे मात्र निश्चित सत्य आहे. आणि आयुष्य जसं पुढे जाईल तसं जाणवेल की आयुष्यात आपल्याशिवाय आपलं कुणीच नाही, आणि आपण आपली स्वतःची काळजी मात्र घेत असतो. आणि एखाद्याच्या आयुष्यात नवीन माणूस आला की आपली किंमत त्याच्या आयुष्यात शून्यही होतच असते. आणि हे कटू सत्य आहे. म्हणून लोक काय म्हणतील याचा कधी विचार करू नका, कारण आग लावणारी तीच आहेत आणि विझवून टाकणारी पण तीच आहेत हे आपल्याला समजायला हवं. म्हणून एकदा सहन करायची सवय लागली ना माणसाला की हे प्रेम नाती याचं काहीच मात्र त्यांना वाटत नसतं. आणि काही द्या न द्या, पण एखाद्याला मान अपमान धोका प्रेम या गोष्टी दुप्पट मात्र तुम्ही नक्कीच दिल्या पाहिजे. आणि आयुष्य जगताना फक्त देवाला आणि कर्माला कधी विसरू नका, कारण त्यांच्याशिवाय तुमचं अस्तित्व शून्य आहे. मग तुम्ही कोणी का असोत त्यांना काहीच फरक पडत नाही. सारथी बनायचं तर कृष्णासारखं बना, कारण पावलोपावली तर खूप लोक भेटतील, पण संकटात साथ देणारा एकदाच कृष्णासारखा असेल, आणि तोच तुम्हाला शेवटपर्यंत साथ देणार आहे. म्हणून देवा, सहन करायची एकदा सवय झाली की तुम्हाला सहन करावे लागते, आणि त्यासाठी तुम्हाला नक्कीच बलाढ्य बनावे लागते. म्हणून स्वामी म्हणतात, दिवस प्रत्येकाचे बदलत असतात, कारण आजची परिस्थिती उद्या राहत नसते. हे मात्र तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. आणि तुमचे आयुष्य देणारी माणसं बदलू शकतात, तर तुमचं नशीब तुम्ही का बदलू शकत नाही हे तुम्ही नक्कीच विचार करून बघितलं पाहिजे. आणि माणसं आणि त्यांचा स्वभाव अचानक बदलत नसतो. आपल्याकडून जर काही मिळत नसेल तेव्हा सगळं बदलायला चालू मात्र होत असतं, आणि सगळं काही बदलून जात असतं. म्हणून एकटा पडतो तो माणूस ज्याने कायम दुसऱ्यांचा मनाचा विचार केलेला असतो, आणि तोच माणूस शेवटी त्याला कोणी विचारणारा सुद्धा नसतं. म्हणून स्वामी, लहानपणी वाटायचं परीक्षा फक्त शाळा कॉलेजमध्ये होतात, पण आज आयुष्य जगताना कळतंय आयुष्यात पण खूप परीक्षा द्याव्या लागतात, आणि खूप परीक्षांना आपल्याला सामोरे जावे लागते. आणि हेच असं जीवन आपल्याला जगायचं सुद्धा आहे. म्हणून देवा, सगळ्यांना आपलं करण्याच्या नादात आपण कधी एकटे पडतो की कोणाला समजत नाही, हे कोणाला कळत सुद्धा नाही. म्हणून स्वामी म्हणतात, एकदा माणूस तुम्हाला सोडून का जातो, कारण तुम्ही त्याला आवडत नव्हता म्हणून नाही, तर त्याचा स्वार्थ पूर्ण झाला होता म्हणून. त्याने तुम्हाला नक्कीच सोडलेलं असतं, आणि नक्कीच तो गेलेला असतो. म्हणून ज्या लोकांना तुम्ही आयुष्यभर साथ द्यायची असं ठरवलेलं असतं, नेमकी तीच लोक तुमचा विश्वासघात हे करत असतात. आणि ज्या लोकांसोबत तुम्ही आपलेपणाने वागलाय ना, तीच लोक तुमच्या आयुष्याचा नेहमी खेळ करत असतात, आणि नेहमी तुमच्या विरुद्ध सुद्धा असतात. म्हणून ज्याला भावना कळत नाही
त्या व्यक्तीपाशी तुम्ही कितीही रडा पण ती कधी आपली होऊ शकत नाही हे मात्र निश्चित आहे. म्हणून 4 दिवस फक्त गायब होऊन बघा, लोक तुम्हाला विसरून जातील. जगाची हीच रीत आहे ते. तेव्हा स्वतःला सावरून राहा आणि स्वतः सावरून जीवन जगा. म्हणून तुमच्या आयुष्यात प्रत्येक माणसाला ठेवू नका. जे मनापासून तुम्हाला आपलं मानतात त्यांना आयुष्यात ठेवा हे मात्र निश्चित आहे. कारण तीच लोक तुमची साथ ही शेवटपर्यंत देत असतात. आणि आयुष्यात अशा व्यक्तीसोबत नातं जोडा ज्यांना तुमच्या भावनांची नक्कीच कदर असेल आणि नक्कीच ते कदर करत सुद्धा असतील. म्हणून मी सगळ्यांना प्रत्येक वेळी साथ देत गेलो, पण माझी साथ सर्वांनी कधी सोडली हे कळलंच नाही. आणि तेही कळायला मात्र स्वामी भक्तीत आपल्याला असावं लागणार आहे. आणि मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती शोधा. आयुष्य मनासारखं आणि गोड मात्र तुमचं होऊन जाईल. आणि जीव लावणारी माणसं ज्याला भेटतात ना त्याला ती कळत नाहीत, आणि ज्याला जीव लावणारी माणसं भेटत नाही त्यांना ते नक्कीच कळत असतात. हा निसर्गाचा नियम मात्र आहे. आणि ज्यांच्या मनात आपलेपणात नसेल तर त्यांना आपलं समजून तर काय फायदा, आणि ते नक्की समजणार सुद्धा नाहीत. म्हणून समोरचा व्यक्ती जर तुम्हाला स्वतःहून वेळ देत नसेल तर समजून जायचं त्याला आपल्यापेक्षा इतर गोष्टी मात्र नक्कीच महत्वाच्या आहेत. आणि त्याच गोष्टींमागे तो धावत सुद्धा आहे, आणि त्याच गोष्टी त्याला करायचे सुद्धा आहेत. म्हणून त्या व्यक्तीमागे कधीच आपण पळू नये आणि त्या व्यक्तीशी कधीच चाकरी सुद्धा करू नये. म्हणून अशा लोकांपासून आपण नक्कीच लांब राहायला हवं आणि नक्कीच दुरावा त्यांच्याकडून करायला हवा. आणि फक्त स्वामींची भक्ती करून आपण स्वामींमध्ये लीन व्हायला हवं आणि आपल्या शक्ती आणि मर्यादा नक्की समजून घ्यायला हव्या. म्हणून स्वामी म्हणतात की माझी सेवा करा आणि नामस्मरण करा, मी तुम्हाला त्याचं नक्कीच फळ देईल. आणि नक्कीच तुम्हाला भरपूर काही गोष्टी समजण्यासाठी मी तुम्हाला तेवढं ज्ञान देईल. फक्त माझ्याशी एकनिष्ठ राहा. म्हणून स्वामींची भक्ती करा आणि स्वामींची एकनिष्ठ राहा. नक्कीच तुम्हाला मोठमोठे फळं मिळतील आणि स्वामी तुम्हाला समजून सुद्धा घेतील. आणि या संपूर्ण स्वामी संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया नवीन एका चांगल्या आणि गोड संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. धन्यवाद.